नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. कारण मित्रांनो, जानेवारी महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत, तर त्यांनी काय करायचं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. आता वेळ आली ती फेब्रुवारी महिन्याच्या अपडेटची. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, अशा पद्धतीचा प्रश्न लाभार्थ्यांच्या माध्यमातून येत आहे. परंतु तो प्रश्न सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर तो पैसा तुमच्या खात्यामध्ये किंवा तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित होण्यासाठी निधी मंजूर होणं खूप गरजेचं आहे. आणि हा निधी मंजूर करत असतो राज्याचा अर्थमंत्री. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की अजितदादा पवार साहेब यांचं निधन झालंय आणि त्यांचं जे खातं होतं अर्थमंत्री, हे खातं आता रिक्त आहे. आणि जोपर्यंत त्या अर्थ खात्याचा पदभार एखादा व्यक्ती हा घेत नाही, तोपर्यंत त्या लाभार्थ्यांसाठी जो निधी मंजूर केला जातो त्या निधी मंजूर करण्याच्या जे काही निधीवर साईन होत नाही. आणि त्यामुळे ते पैसे वितरणासंदर्भात पुढचं नियोजन हे विभागाला करता येत नाही. तुम्हाला अनेक वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कळलं असेल की बाबा अर्थमंत्री पद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे घेणार आहेत. आणि या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री साहेब यांनी सुद्धा सांगितलं की बाबा येणाऱ्या अधिवेशनामध्ये जे काही बजेट आहे ते मी सादर करेल, या संदर्भात पूर्ण नियोजन माझ्याकडे हाती घेईल आणि मग मी ते सादर करेल, असं त्यांच्याकडून सुद्धा ती माहिती मिळाली आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून एकंदरीत तुम्हाला ही माहिती द्यायची आहे की फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे, हा हप्ता वितरण होण्यासाठी सर्वात अगोदर अर्थमंत्री पदाचा जो पदभार आहे हा स्वीकारणं गरजेचं आहे. आणि तो स्वीकारल्यानंतर त्या निधीवरती मंजुरीची साईन होणार आणि मग नंतर तुम्हाला हे पैसे वितरणाचं नियोजन पुढे सुरू होणार. लक्षात ठेवा. आता या फेब्रुवारी महिन्यासाठी तुमचा शासन निर्णय येणार का की मागील महिन्यासारखं सरसकट देणार, याविषयी पुढील जसे जसे अपडेट येईल त्या तसं तुम्हाला सांगितलं जाणार. आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे हा लेट येणार का, तर असं काही होणार नाहीये. कारण राज्याला अर्थमंत्री पद हे खूप महत्त्वाचं असतं. अनेक वेगवेगळ्या घटकांना पैशाची गरज असते, निधीची गरज असते आणि तो निधी वेळेवर वितरित होणं गरजेचं असतो. त्यामुळे ते पद रिक्त राहणार नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर ते पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याकडे घेतील आणि या आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या निधीसाठी महत्त्वाचा निर्णय घेऊन साईन अथॉरिटी करून त्या ठिकाणी तो निधी वितरित करण्यासंदर्भात पुढील सूचना विभागाला दिल्या जातील. तर हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची फेब्रुवारी महिन्याची तारीख तुमच्या समोर येणार नाही. आलं लक्षात. तर अशा पद्धतीचे लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जाणारा प्रश्न होता की सर फेब्रुवारी महिन्याचा निधी कधी किंवा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, तर त्याच्या बॅकएंडला ही महत्त्वाची माहिती आहे की जोपर्यंत हे होत नाही, कोणते अर्थमंत्रीपद जोपर्यंत कोणी स्वीकारत नाही तोपर्यंत निधी संदर्भात कुठल्याही प्रकारचे अपडेट येणार नाही. बघा मी काय म्हणतोय, तुम्हाला अनेक ठिकाणी मिळत असेल बाबा आज उद्या संध्याकाळी परवा मिळणार, तर ते ॲज इट इज त्यांचा विषय आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे जोपर्यंत तो विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये निधी वितरणासंदर्भात कोणतीही माहिती ही आमच्यासारख्या यूट्यूबरांकडे नसेल असं मला वाटतं. जेव्हा या संदर्भात अधिकृत माहिती येईल तेव्हा तुमच्यासमोर ठेवली जाणार. अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.